आणि याच रेंदडीतलं पाणी अधिपत्य शंकरराव गडाख असेल त्याच्यावर देखील एक बादली याच्यातलं पाणी वाचण्यात येईल. येणार. जय श्रीराम. आज आपण सोनई शहरामध्ये उभे आहोत आणि या शहरामध्ये मुख्य शहराच्या मधोमध एक नाला वाहतो आणि या नाल्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून मुळा सहकारी साखर कारखान्याचं दूषित पाणी, मळीचं पाणी असेल किंवा अन्य जे काही त्याचं दूषित पाणी असेल, वेस्टेज पाणी, ते सोडण्यात येते. ते कशा पद्धतीचं आहे आपण बघू शकता. ज्या सोनई शहरामध्ये लोकांना दैनंदिन जीवनासाठी पिण्याचं पाणी या गावामध्ये साधारणपणे 15-15 दिवस किंवा महिन्यातून 1 दिवस येते. त्यानंतर लोक पर्यायी पाणी म्हणून आपल्या स्वतःच्या बोर ज्या आहेत, उपनलिका ज्या आहेत, त्याचा वापर करतात. आणि ह्या तर त्या बोरच्या पाण्यामध्ये आपण ह्या केमिकल युक्त पाणी या प्रत्येक गावात किंवा आमच्या पूर्ण परिसरामध्ये जात आहे. दुसऱ्या स्वरूपात आहे की ज्यामुळे पूर्ण गावामध्ये अक्षरशः ज्या भागामध्ये हा वास येतो त्या भागामध्ये दुकानामध्ये गिराईक सुद्धा राहिलेलं नाही. पूर्ण लोक या नदी क्षेत्रापासून दूर जात आहेत, परिणामी गावापासून दूर जात आहे. म्हणजे अक्षरशः काही दुकानं अक्षरशः कुलूप लावून बंद करण्यात आलेली आहेत. तरी देखील या ठिकाणी जे कारखानदार आहेत शंकरराव गडाख यांना जाग यायचं काम नाही आणि यांना सर्वच पाहिजे असतं. नशिबाने यांना आमदारकी मिळाली नाही ते बरं झालं, परंतु आता नगरपंचायत सुरू आहेत, जिल्हा परिषदा सुरू आहेत, ग्रामपंचायतीचे इलेक्शन सुरू आहेत. यांना स्थानिक प्रत्येक संस्था यांच्या हातात पाहिजे. परंतु स्वतःच्या घराकडे असे तुम्ही नाले का वाहत नाही? तुम्ही गावात ज्या ठिकाणी जनसंख्या जास्त आहे, ज्या ठिकाणी गरीब लोक जादा आहेत, त्या ठिकाणी तुम्ही या असं दूषित पाणी सोडून लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम हा शंकरराव गडाख करत आहे. तरी आपण बघू शकता या माध्यमातून, या व्हिडिओच्या नंतर देखील मी प्रदूषण विभागाकडे सुद्धा तक्रार करणार आहे. आणि पूर्ण गावाची परिस्थिती यांनी याच पद्धतीने केलेली आहे. यामध्ये आता येणाऱ्या आरोग्याच्या समस्या असतील. गेल्या 4 दिवसांमध्ये हॉस्पिटलमध्ये संख्या वाढलेली आहे, लोक आजारी पडत आहेत. याला सर्वस्वी कारणीभूत कोण आहे? आणि आपण आता मध्यंतरी बघितलं होतं कांगुनीची जो वडा आहे तो वडा किती दूषित केला. त्या गावापासून 1 किलोमीटरपर्यंत दुर्गंधीचा वास असतो. त्याच पद्धतीचं काम या सोनई शहरामध्ये सध्या होणार आहे. आणि सोनई शहराचं सुद्धा म्हणजे ज्या गटारीप्रमाणे सोनई शहराचं काम या ठिकाणी गटार करण्याचं काम शंकररावने हाती घेतलेलं आहे. आणि शंकर गडाख या सोनईला गटारीप्रमाणे करणार आहे. कारण की या ठिकाणी ज्या वेळेला आता आणखी एक 15 दिवस 20 दिवसानंतर याच पाण्याचा अतिशय घाण असा वास सुटेल आणि त्या वास सुटल्यानंतर या गावाची परिस्थिती काय होईल ती आपल्याला विचार करावा लागेल. जर आपण हे पाणी जर बंद केलं नाही तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे मुळा सहकारी साखर कारखाना या ठिकाणी करण्यात येईल. आणि याच रेंदडीतल्या पाणी या कारखान्याचे जे चेअरमन असतील त्यांच्यावर आणि जो यांचा अधिपत्य शंकरराव गडाख असेल त्याच्यावर देखील एक बादली याच्यातलं पाणी वाचण्यात येईल. येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन होऊ नये असं जर वाटत असेल आणि शंकर गडाखला जर वाटत असेल की आपण या रेंदडीच्या पाण्याने आंघोळ करू नये तर तुम्ही योग्य ती निर्णय घ्यावा. अन्यथा तुम्ही दिसताल त्या ठिकाणी 8 दिवसानंतर मी तुमच्या अंगावर ही रेंदडीची बादली टाकणार आहे. त्याच्यामुळं आपण याची लवकर दखल घ्यावी आणि या गावातलं हे पाणी बंद करावं. अन्यथा आपण आंघोळीसाठी तयार राहावं. मी ही बादली भरून हे पाणी तुमच्याकडे घेऊन येणार आहे. भले येताना माझ्या अंगावर पाणी काही उडलं तरी चालेल, परंतु शंकर गडाखला मी या मोती साबणासारख्या आंघोळ या पाण्याने घालणार आहे. आपण आज सोनई परिसरातील गणेशवाडी या गावापर्यंत आलेलो आहे. गणेशवाडी आणि खरवंडी जवळच आहे. तर मुळा सहकारी कारखान्यामधून जे वेस्टेज पाणी सोडलं जातं त्या पाण्याने परिसरातील जवळजवळ 30 किलोमीटर पर्यंतचा जो परिसर आहे तो परिसर या पद्धतीनं दूषित होत आहे. आपण पक्ष्याचा, प्राण्याचा इम्युनिटी पॉवर माणसापेक्षा जास्त असतो तरी देखील ही परिस्थिती जर इथल्या जीवित हानी झालेली आहे. तशीच माणसं दगवायला किंवा माणसं मारायला सुद्धा वेळ लागणार नाही. आणि हा शंकर गडाख लोकांच्या जीवाशी खेळतो. आता जर आपण बघितलं तर सोनईमध्ये आदर्श विद्यालय आहे. त्या आदर्श विद्यालय खालून देखील हा पाण्याचा फ्लो आहे आणि याचा फ्लो इतक्या मोठ्या स्वरूपात आहे की त्या ठिकाणच्या लहान लहान मुलांना उलट्या, जुलाब, डोकेदुखी असे वेगवेगळे आजार या मुलांना चालू आहे. त्यातले बरेचसे मुलं शाळेत हॉस्पिटल ऍडमिट आहेत. गावातील सुद्धा मोठी संख्या हॉस्पिटलच्या पाठीमागे आहे. हॉस्पिटल आमच्या सोनई गावाचे फुल आहे. आणि आपण जर बघितलं तर या व्यक्तीला फक्त सत्ता पाहिजे शंकर गडाखला.
आणि या सत्तेसाठी लोकांच्या जीवाची पर्वा करत नाही. सत्ता आणि पैसा या दोन समीकरण जुळवता या सोनई गावचे किंवा या तालुक्याचे कसे हाल चालू आहे आपण हे बघत आहोत. त्या पाण्यामध्ये शेतकरी पाणी धरायला जरी गेले तरी त्यांच्या अंगाला त्यांना त्वचेचे रोग होत आहेत. म्हणजे शेतकऱ्याच्या जीवाशी किती खेळणार तुम्ही आणि किती गरिबाची पिळवणूक करणार, याला देखील एक अंत आहे. आणि तो अंत आपण बघू नये, कारण की त्याचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. जे 10 दिवसापूर्वी अगदी स्वच्छ पाणी राहत होतं आणि इथले लोक हे पाणी अक्षरशः हातपाय धुण्यासाठी किंवा तोंडात चूळ भरण्यासाठी त्याचा वापर करत होते. आज या पाण्यामध्ये स्पर्श देखील झाला तरी या पाण्यातून त्वचेचे आजार या ठिकाणी होत आहे, इन्फेक्शन होत आहे, मोठी खाज येत आहे आणि शरीराचे कातडे जात आहे शेतकऱ्यांचे. ज्या ज्या लोकांनी परिसरातलं हे नदीतलंच नाही तर नदी शेजारी ज्या विहिरी आहे त्या विहिरीतलं पाणी जरी सोडलं आणि त्या पाण्यात जरी हात बुडला तरी पूर्ण खाजव आणि मुंग्या चावल्यासारखे किंवा गांधड या ठिकाणी येत आहे. आपण जर बघितलं कशी जीवित हानी झालेली आहे, आपण आता खेकडा सुद्धा बघू शकता. हा खेकडा सुद्धा आहे त्याच ठिकाणी मरण पावला. आणि आपण जर बघितलं यांचे जे वडील आहेत यशवंतराव गडाख, लोकांनी अक्षरशः पिकाला पाणी द्यायचं बंद केलं. या ठिकाणची जे शेतकरी आहे या शेतकऱ्याच्या घासाला सुद्धा पूर्ण वास आला, घास सुद्धा जळलेले आहे. परिणामी या ठिकाणी सर्वांनी पाणी द्यायचं बंद केलं. हे पाणी सोनई गावातून येत आहे. सोनई गावामध्ये याची तीव्रता आणखी जास्त आहे कारण की त्या ठिकाणी पाणीही जास्त आहे आणि ते येताना हा सोनईपासून साधारणपणे 8 किलोमीटरवर आपण व्हिडिओ बनवत आहोत. 8 ते 10 किलोमीटर पाणी वाहून आलेलं आहे. जर 10 किलोमीटर ही परिस्थिती असेल तर याच्या आधी ती परिस्थिती तिकडली वेगळीच आहे, आणखी तीव्रता आहे. जसं आपण या आधी बघितलं होतं कांगुनीचं जी नदी आहे तिथला नाला आहे, त्या कांगुनीच्या नाल्यामध्ये जाण्याआधी 1 किलोमीटर अलीकडेच त्याचा वास सुरू व्हायचा आणि नाला संपल्यानंतर देखील 1 किलोमीटर 2 किलोमीटर त्या वासाच्या फ्लो त्या नदीचा जो वास आहे तो जायचा आणि परिणामी कांगोनी गाव भकास त्या ठिकाणी करण्याचं काम यांनी केलं. आता यांना सोनई भकास करायचे आहे. आता जर बघितलं तर या पाण्याचा प्रादुर्भाव सोनई, त्यानंतर गणेशवाडी, विठ्ठलवाडी, लांडेवाडी, खरवंडी, तामसवाडी असे असंख्य गावं यामध्ये पीडित आहेत. त्यानंतर थेट नेवाशापर्यंत या सर्वाचा जो पाण्याचा फ्लो आहे हा दूषित पाणी जात आहे आणि परिणामी या असेच मासे मरतात, जीवितहानी होत आहे. यांचे जे वडील आहे यशवंतराव गडाख ते सांगतात की या मातीत मी जन्माला आलो आणि याच मातीत मला मरायचंय. की आपण आपल्या मुलाला जे सुसंस्कृतीचे धडे पूर्ण तालुकाभर देतात, राज्यभर किंवा जिल्हाभर गाजवत आहे, तर आपण आपल्या मुलाला सुसंस्कृतीचे धडे द्यावे आणि आपण काहीतरी जनतेला देणं लागतो. तर ते या माध्यमातून आपण काय देणार आहोत, किती जमिनीचा आणि मातीचा नाश करणार आहोत. तुम्ही कित्येक दिवस झाले तुमच्याकडे शेतकरी येत आहेत, गावातील व्यापारी येत आहेत, गावातील सर्वसामान्य नागरिक येतोय, महिला भगिनी येतात, त्यांना तुम्ही किंमत देत नाही आणि त्यांचं कुठल्याही प्रकारे ऐकून घेतलं नाही आणि त्यांना तिथून हुसकून देण्याचं काम आपण केलं. हे सर्व पीडित व्यक्तींनी माझ्याशी संपर्क केला की अशी अशी घटना घडली, हे ऐकत नाहीये. म्हणजे ज्या ठिकाणी पीडित व्यक्तीला तुम्ही ऐकत नाही किंवा गावाला ऐकत नाही, सर्वसामान्याला ऐकत नाही, त्या ठिकाणी आम्हाला उतरावं लागतं आणि आम्ही त्या ठिकाणी पूर्ण मापात उतरणार आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये शंकरगडाला सुद्धा या पाण्यानेच आंघोळ आम्हीच घालणार. हा देखील माझा या ठिकाणी शब्द आहे.